नमस्कार मित्रांनो, मी मच्छिंद्र कांबळे MSK लक्ष यूट्यूब चॅनल 7च्या माध्यमातून नेहमी आम्ही समाजातील वेगवेगळे विषय मांडत असतो, आपल्याशी संवाद साधतो। आता एक आमच्या समोर एक लहान मुलगा, एक आई आणि एक बारकी मुलगी आहे, ती आपल्या कसरत करून दिवसाचा उदरनिर्वाह करत आहे। तर शासनापासून हा व्हिडिओ पोचावा जेणेकरून अशा तमाम, आता ती मुलगी माझ्याबरोबर जवळ आलेली आहे, आम्ही मदत करू हे गाव आम्ही मदत करू सरकारने अशा लोकांच्यावर लक्ष देऊन त्यांना, जसं लाडक्या बहिणींना तुम्ही 1500 देता, तर लाडक्या बहिणीसारखंच असल्या ज्या बहिणी आहेत आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या मुलांना कसरत करून त्यांचं पोट भरतात, त्यांना जर जास्तीत जास्त मदत करून यांचा सर्वे करून जे आमच्या भटक्या विमुक्ती जाती समूहातील आज ही कसरत करून त्यांचं उदरनिर्वाह चालतं, तर अशा यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे। आणि शासनानं कुठेतरी जागृत इतरत आमदार, खासदार, पेन्शन, भरमसाठ पगार, त्यांना कॅन्टीनमध्ये 2 रुपयाचं खाणं, हे सगळं जरी बंद केलं असतं आणि तोच समाज जो पैसा असणारा पेन्शनचा अशा गोरगरीब लोकांच्यावरती जर तो भर दिला, ठराविक यांच्या कलाकारांना मानसिक त्यांची कला आहे तर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जर वापरला, तर नक्कीच असल्या कुटुंबांना माझ्या तरी वाटतं पर कुटुंबाला एक 5000-6000 रुपये जर त्यांनी बेसिक एक कौशल्यमय योजना म्हणून यांच्या अंतर्गत ह्या असल्या कुटुंबांना जर सहकार्य केलं तर कुठंतरी एक वेगळं होईल आणि अशा मुलांना शिक्षणात मिळेल। तर मी बघा, आता तुम्ही बघत असाल की किती मुलगी आता वयचं शिक्षणावरती, कारण एकीकडं तर आपल्या शासनाचा एक अजेंडा असतो, लेख शिकली पाहिजे, लेकीला मुलींना जास्तीत जास्त शिकलं पाहिजे, मग सरकारनं अशा मुलींच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून अशा मुलींना पण शिकलं पाहिजे। ती मुलगी कोलाट्या उड्या मार, त्यांचे ते काय असेल ते खेळणं करून ती भीक न मागता कुठंतरी ती जगायला लागल्या, तर मी माझ्याकडूनही मदत करणार, परंतु माझी ही तुटपणची मदत असणार आहे, ती मी भावनिक मदत माझी तेवढ्यापुरतीच असणार आहे। तर शासनाच्या वतीनं आणि जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघून शासनापतूर आणि जनजागृत लोकांनी पण जागृत झालं पाहिजे, शासनाला याच्यावरती विचारलं पाहिजे, हे बाळ इकडे, मग आम्ही व्हिडिओ करण्याची हेच मार्ग आहे। आता या मुलगीला आम्ही मदत करणारच, हे आमचं कर्तव्य आहे, म्हणून ते मी त्याच्यासाठी आहे की बा देण्यासाठी नाही। शाळेत जायत ना तू शाळेत जातीस काय नाही, मन शाळेत सोडतो की मी तुला, असं कुठे येत राहायलास तू, शाळा शिकली पाहिजे, जाणार ना शाळेत, तुला काय लागेल तर मदत घे, माझा नंबर घे, मम्मीला सांग की तुला कुठं लागलं ना तर शाळेचं सहकार्य मदत करतो, माझं फाउंडेशन आहे सावली फाउंडेशन म्हणून, तुला वही पेन पुस्तकं देतो, करशील ना? हां बाय बा। तर अशा ज्या मुली आहेत तर त्यांना जास्तीत जास्त सहकार्य केलं पाहिजे आणि सरकारनं नको ते तर वायपळ जो खर्च ॲडव्हर्टायझिंग वगैरे आहे तो टोटली बंद करून अशा कुटुंबावरती लक्ष देऊन शासनानं जागृत झालं पाहिजे। मी आता लक्ष्मीवरून मी मच्छिंद्र कांबळे, हे बघा आता ही मुलगी कसं आहे, कुठंतरी मनाला दुःख वाटतं आहे, कारण ह्या अशा कलाकारांना योग्य जर व्यासपीठ मिळालं तर त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल। मला माहीत आहे व्हिडिओ मोठा व्हायला लागला आहे, तरी पण एकदा आवर्जून सर्वांनी बघावं, तिचा डान्स सुरू आहे परंतु माझ्या मनात दुःख व्हायला लागलं आहे, कारण मी कुठल्या महाराष्ट्रामध्ये कुठं राहायला चालू आहे आणि सरकारकडून जागृत झालं पाहिजे, लोक आपापून तुम्हाला मतदान करतील। मी मच्छिंद्र कांबळे MSK लक्ष यूट्यूब चॅनल 7च्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो, जनतेशी संवाद साधतो आणि हे साधलेल्या अनेक चर्चा सरकारपत्र पोचून अशा घटना सरकारपत्र निदर्शन आणतो। नक्कीच तुम्ही खाली प्रतिक्रिया द्या, आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक कमेंट आणि नक्की शेअर करा। बाय बाय।